सिरियल करायच्या वेळेला पण मला लीड करायची खूप इच्छा होती. जेव्हा कळलं की 2 महिन्यांपासून ते शोधत होते, माझ्या आजूबाजूच्या मैत्रिणींनी पण त्या रोलसाठी ऑडिशन दिलं होतं. ती थोडी पॉझिटिव्ह पण झाली आहे ह्या बाबतीत, कारण मुलगी दिसतीये, मुलीला सुंदर बोलतोय. मी भूत आहे नाहीये दिसते की काहीही होऊ शकतं ना. डेफिनेटली त्या रोल मागची जी छबी आहे ती खूप गोड आहे. इफ यू टॉक टू हर, अरे ये तो यार 10 साल से ही दोस्त है मेरी. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. छबी हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्ताने या चित्रपटातील कलाकार माझ्यासोबत आहे. कशी आहात? मस्त. काय सांगणार, आता नवीन चित्रपट आलाय, वेगळ्या धाटणीचा आला आणि मला असं वाटतं की खूप वेळानंतर असे वेगळ्या धाटणीचा चित्रपट आला आणि जेव्हा आपल्याकडे अशा टाईपची एक स्क्रिप्ट येते आणि तेव्हा असं होतं ना की अरे काहीतरी नवीन करायला मिळतं. कलाकार म्हणून काय भावना होत्या जेव्हा विचारण्यातच आलं होतं तेव्हा? कलाकार म्हणून मला असं वाटतं आमच्या तिघांची पहिलीच फिल्म आहे, त्यामुळे छान तर वाटतच होतं. ऑफकोर्स फिल्म आहे आणि पहिली फिल्म आहे, त्याच्यात कॉन्टेंट वेगळं, संहिता वेगळी, स्टोरी लाईन वेगळी आहे आणि प्रत्येकाचे रोल्स असे छान वेगवेगळे डिफाईंड आहेत. प्रत्येकाला आवडतील असे रोल आहेत, त्यामुळे ऑफकोर्स खूप छान वाटतं. आणि मराठीमध्ये फार कमी वेळेला असं कॉन्टेंट येतो आणि प्रेक्षकांना आवडेल असं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला. टीझरला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे, ट्रेलरला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे. तर आय होप फिल्मला पण तसा छान रिस्पॉन्स मिळेल, कारण की खूप सुंदर बनवली फिल्म. व्हिज्युअली खूप छान दिसते, कारण की शूट कोकणात केलं आहे. खरं कोकण काय, जे खरी लोकेशन्स आहेत सुंदर सुंदर, तर ते बघायला मिळणार आहेत. आणि ऑफकोर्स खूप दिग्गज कलाकार आहेत फिल्ममध्ये, त्यांच्यासोबत पण काम करायचा अनुभव, या सगळ्या गोष्टी. इवन आमचे जे दिग्दर्शक आहेत अद्वैत मसूरकर, त्याने पण खूप छान बांधला आहे चित्रपट. त्यानेच लिखाण केलं आहे आणि खूप मेहनत घेऊन प्रत्येकाने आपापला रोल निभावला. आय होप ही प्रेक्षकांना आवडेल. येस. सृष्टी, काय सांगशील की पहिलाच चित्रपट असल्यावर जे थोडंसं येणारं दडपण असतं ना, आत्ता मनात काय भावना आहेत? खूप छान वाटतंय. पहिला चित्रपट आहे त्याच्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे आणि तेवढीच नर्वसनेस पण आहे, कारण चित्रपट पहिला आहे त्याच्यामुळे शूटिंग पॅटर्न, डबिंगचा एक्सपिरियन्स, हे सगळं पहिल्यांदा अनुभवलं आहे. सो ते कितपत जमलं आहे नाही जमलं आहे. टीझर ट्रेलरवरून तर चांगले रिव्ह्यूज येत आहेत, पण एक थोडीशी भीती आहे, पोटात गोळा येतो तसं एक फिलिंग आहे. आणि आय थिंक तेच स्पेशल फिलिंग आहे आणि खूप 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 छान वाटतंय. मी आता एक्सप्लेन नाही करू शकत, जे ट्रेलर बघून आणि की ॲक्च्युली आपला सिनेमा येतोय, आपण खरं खरं मोठ्या पडद्यावर दिसणार आहोत. हे एका म्हणजे एकदम वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेल्या मुलीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. सो छान वाटतं. येस. ध्रुवला विचारायचं आहे, गुजराती मुलगा जेव्हा मराठी सिनेमा करतो, मी आता इंटरव्ह्यूच्या आधीच असं बघितलंय की अनघाकडून त्याला मराठीचे थोडेफार धडे मिळत होते. सो मला सांग, किती मदत केली यांनी मराठी शिकवण्यासाठी आणि ओव्हरऑल जर्नी कशी होती ही? ओव्हरऑल जर्नी खूप छान होती आणि माझा मराठीमध्ये तुम्ही बोलताय की बोलायला असं काय आहे ना की स्क्रिप्ट आपल्याला मिळते ना, ते सोपं वाटतंय. असंच मला काही बोलायचं असेल मग थोडा डिफिकल्टी वाटते, कारण काय बोलतोय मी, काही चुकी झाली की ते असं मला वाटतंय. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होतं आणि आमच्या फिल्म इतकी सुंदर बनल्या आहे. तुम्ही व्हिज्युअल्स बघा, तुम्ही आता ट्रेलर बघितलंच आहे आणि गाणी इतकी छान आहे. ओ शिट, काय सॉंग्स लिहिलं आहे. आणि कोकणात माणसांसाठी हे वन ऑफ द कोकणचं एक एंथम बनणार आहे की इतकी सुंदर गाणं मला नाही वाटते की अजून आलं आहे कोकणासाठी. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स इट वॉज व्हेरी गुड. येस. अनघा, किती मार्क? 100 पैकी 100 मार्क. जे ढोकळानू फाफडानू टू पुरणपोळी आणि मोदक, हा सगळा जो त्याचा प्रवास आहे, तर तो खूप मला खूप कौतुक वाटतं. आणि
की तो प्रयत्न करतो, मेहनत घेतोय. खूप अवघड गोष्ट असते ही, कारण की एका वयाच्या एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर आपण भाषा किती शिकायला लागलो तरी पण थोडंसं आपल्याला ते अवघड होतं. आणि तरी सुद्धा तो त्याच्या घरी सुद्धा हिंदी गुजराती बोललं जातं, पण ते सगळेजण मराठी फिल्म बघतात प्रत्येक, आणि त्या सगळ्यांना आवडते आणि त्यांना खूप कौतुक आहे. आणि हे खूप छान वाटतं आपल्याला की जसं मला इच्छा आहे की पुढे जाऊन बॉलिवूडमध्ये काम करायची संधी मिळू देत, किंवा हे स्वप्न असतात. आणि हे खूप, मी नेहमी म्हणते की त्याच्यासाठी हे सोपंच होतं. एखाद्या हिंदी फिल्ममध्ये काम करणं, एखाद्या गुजराती फिल्ममध्ये काम करणं, जरी रिजनल करायची तरी तो गुजराती करू शकत होता. त्यामुळे खूप कौतुक वाटतं, छान वाटतं की आपण जसं म्हणतो की काय कधी कधी लोकांना मराठी बोलता येत नाही किंवा ते प्रयत्नही करत नाही. इथे काही लोक आहेत जे आपसूक प्रयत्न करून येत आहेत, ज्यांची इच्छा आहे, की ज्यांना माहिती आहे की आपलं जे मराठी कल्चर आहे ते इतकं स्ट्रॉंग आहे. इवन जे आपलं चित्रपट सृष्टी जी आहे त्यांनी आपल्याला इतकं काय काय भरभरून दिलं. आणि आय एम शुअर, आणि ते फक्त आपल्यासाठीच नाही तर अनेक दिग्गज कलाकार पण खूप कौतुक करतात मराठी सिनेमांचं, कलाकारांचं. कारण की ऑफकोर्स आपल्या सिनेमांमधून जे आपण कल्चर दाखवतो किंवा जो कॉन्टेंट असतो, इट इज फॅब्युलस. आणि मला असं वाटतं की ध्रुवने ती आता हे सुरू केलं आहे की लवकरच त्याचं बघून अनेक नॉन मराठी आर्टिस्ट त्यांची इच्छा होईलच किंवा येतातच आहे. म्हणजे मी गेले अनेक काही मराठी फिल्म्स बघितल्या सुद्धा की ज्याच्यामध्ये येत आहेत जे नॉन मराठी आहेत आणि त्यांची इच्छा आहे की त्यांना मराठीत काम करायचं. खूप छान वाटतं हे बघून की दोन आपण म्हणतो ना की 2 भाग आहेत असे, की एकीकडे काहीतरी वेगळं सुरू आहे आणि एकीकडे हे वेगळं दृश्य आहे. आणि मला खूप कौतुक वाटतं त्याचं. तो खूप त्याने मेहनत तर घेतलीच आहे. आणि आत्ता तो जे बोलतो आहे इतकं, इनिशियली त्याला खूप प्रॉब्लेम व्हायचा. म्हणजे थोडं सुद्धा मराठी त्याला ते डायलॉग्स आणि हे करायला त्याला पाठ करून बोलायला लागायचं. पण आता तो बऱ्यापैकी स्वतःहून जे बोलतो, आणि आय एम शुअर आहे त्या वर्षभरात तो अस्खलित मराठी बोलला आणि परत एखादी मराठी फिल्म करूच आम्ही. वा, म्हणजे लवकरच ती पण येणार आहे. पण यासोबत तूही शिकत होती ना गुजराती? हे मी शिकत नव्हते, मी शिकवत होते त्याला गुजराती. माझं म्हणणं होतं मी जे बोलते तेच करेक्ट आहे. माझे वडील बडोद्यामध्ये शिक्षण झालं त्याचं, त्याच्यामुळे ते गुजराती खूप कमाल बोलतात. गुजरातीत ते भागवत कथा करतात, रामकथा करतात. माझी आत्या स्वतः वापीची, त्याच्यामुळे आत्याची मुलं सगळे कमाल गुजराती बोलतात. त्याच्यामुळे मला गुजराती वाचता येतं. आणि मी त्यांच्यासोबत असते तेव्हा मला थोडं बोलते पण मी. थोडं आवडेचे, थोडं आवडेचे पहिली करेक्ट. कॉन्फिडन्स महत्वाचा, कॉन्फिडन्स. मी त्याच्याशी कॉन्फिडन्सने बोलतो. त्याच्यामुळे चुकलं तरी पण तो म्हणतो की हा हे असं. पण મને થોડું આવડે છે. હું તમારા માટે ગુજરાતીમાં વાત કરું છું, तू मराठीत बोल बाबा. म्हणजे आता असं एकमेकांना करू सहाय्य, अवघे धरू सुपंथ. चित्रपटात जेव्हा मी बघतो की एक रोल असतो जो मध्यभागी असतो, आणि असा रोल आपल्याला मालिका केल्यानंतर एका ब्रेक नंतर मिळतो, आणि अनेक कलाकार अशा रोलच्या शोधात असतात. मला सांग की या रोलबद्दल काय सांगशील, आणि एक कास्टिंग कशा पद्धतीने झालेलं तुझं? माझी इच्छा होतीच, म्हणजे सिरियल करायच्या वेळेला पण मला लीड करायची खूप इच्छा होती, पण ते नाही वर्कआउट झालं. मी निगेटिव्ह केलं आणि मग त्यानंतर काहीतरी वेगळं करायची इच्छा होती. सिरियल करायची इच्छा नव्हती, थोडासा ब्रेक घ्यायचा होता. पण हा रोल आला आणि जेव्हा कळलं की टायटल रोल आहे तेव्हा तर असं झालं की अरे बाप रे, म्हणजे माझा आनंद गगनात मावत नव्हता. खूप खुश होते मी. आणि जेव्हा कळलं की 2 महिन्यांपासून ते शोधत होते, माझ्या आजूबाजूच्या मैत्रिणींनी पण त्या रोलसाठी ऑडिशन दिलं होतं, तेव्हा तर खूपच छान वाटलं की खरंच खूप मोठी जबाबदारी होती. कारण की असं नाही की मी लीड म्हणून खूप आधी काम केलंय, मी काहीच काम नाही केलं लीड म्हणून, किंवा एरवीच मी फार काम नाही केलं. तरी सुद्धा हा विश्वास टाकणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आणि मी त्याच्यासाठी मी खूप थँकफुल आहेच.
पण खरंच खूप छान, म्हणजे अक्षरशः ते शब्दात नाही व्यक्त होऊ शकत. कारण की फक्त ते आपण म्हणतो ना की म्हणजे मन भरून आलं होतं माझं. कारण की प्रत्येक ॲक्टरची इच्छा असते की कधीतरी कुठल्या तरी फिल्ममध्ये लीड रोल मिळाला, आणि तो अशा पद्धतीने मिळाला. खूप छान वाटतं. दॅट्स इट. शिवाय घरच्यांची पण इच्छा होती एखादी फिल्म कर ग आता. येस, पण पोस्टर बघितल्यावर घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? घरचे खूप एक्सायटेड, म्हणजे ते तोंडावर कौतुक करत नाही, त्यांना खूप छान वाटलं, खूप कौतुक. म्हणजे इव्हन मध्यंतरी माझे खूपसे नातेवाईक वगैरे पण भेटले, तर सगळ्यांना खूप आनंद. आणि ऑफकोर्स प्रत्येकाच्या फॅमिलीला आनंद होतोच, कारण की जसं सृष्टी म्हणाली, ती पण कुठल्याच फिल्म बॅकग्राऊंडमध्ये नाही, मी पण कुठल्याच फिल्म बॅकग्राऊंडमध्ये नाही. मी आधी तुझ्यासारखी PR करायचे, जर्नलिझममध्ये होते. आणि त्याच्यानंतर कुठलाच जेव्हा आपल्याला सपोर्ट नसतो एखादा, आणि जेव्हा आपण एक स्टेप बाय स्टेप करत एक स्ट्रगल आपला सुरू असतो, आणि तो अजूनही सुरू आहेच ऑफकोर्स, पण त्याच्यानंतर असं काहीतरी आपण थोडं थोडं छान छान अचीव करत जातो, तर त्याचा आनंद खूप जास्त असतो. आणि ऑफकोर्स खूप कौतुकाची गोष्ट आहे. छानच वाटतं की आपल्याला फिल्ममध्ये काम करायला मिळालं, आणि ते पण दिग्गज कलाकारांसोबत. त्याच्यामुळे येस, छान. सृष्टी, मला टीजर ट्रेलरमध्ये दिसते की मित्राचे असे डोळे उघडणारी मैत्रीण असते ना, की अरे फोटोमध्ये ती दिसतच नाहीये. मला सांग, या भूमिकेविषयी काय सांगशील? माझ्या भूमिकेचं नाव वेदिका आहे फिल्ममध्ये, जी ध्रुवची गर्लफ्रेंड आहे. एक टिपिकल गर्लफ्रेंड आहे जी थोडी चिडचिडी आहे. चिडचिडी म्हणजे सिच्युएशन्स अशा आल्या आहेत, पण त्यात तिची काळजी आहे, कारण थोड्या वेगळ्या गोष्टी घडत आहेत, ज्या मी आता नाही सांगू शकत, फिल्म बघितल्यावर तुम्हाला कळेल. पण जसं नगा म्हणाली की एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर करायची आपल्याला इच्छा असते, एक छान कॅरेक्टर एका फिल्ममध्ये, एका मोठ्या फिल्ममध्ये करायची इच्छा असते, ती ह्या निमित्ताने माझी पूर्ण होती आहे. सो त्याचा खूप आनंद आहे. आणि ह्या म्हणजे आपण आत्ता जे बोलत होतो की शूटिंग एक्सपिरियन्स हा माझ्यासाठी खूप शिकण्यासारखा होता, कारण मी खूप असं खूप डे नाईट करून शूट केलं आहे. सो आत्ता मगाशी हे पण विचारलं की कुठला सीन तुम्हाला खूप डिफिकल्ट वाटला, तर पहिलाच सीन जो टीजरमध्ये दिसतोय त्या सीनबद्दल मी आत्ता पण कॉन्शियस आहे. तो सीन आम्ही पहिला शूट केला, फिल्मचा शूट केलेला पहिला सीन. त्याच्यात ध्रुव आणि माझा मेजर सीन आहे तो. सो त्याच्यात मी त्याची रिडिंग ऑलमोस्ट 100दा वगैरे केली आहे. स्टील ते कोकणात ट्रॅव्हलिंग, मी बॅक अँड फोर्थ मुंबई कोकण डे नाईट आणि असं सगळं ते सगळं घडून एकत्र झालं आणि ते छान झालं, ह्याचं समाधान आहे. येस. ध्रुव, काय सांगशील भूमिकेविषयी? कारण की अशी कोणती लेन्स आहे की तुलाच ती दिसली त्या कॅमेऱ्यामध्ये फक्त असं? ते राज राहणार आहे, तुम्हाला 25 सप्टेंबरला यायचं आहे बघायला. आणि आता ती बोलली होती की तुम्ही रिलेशनबद्दल बोलताय, की हे रिलेशन कसं आहे की तुमच्या जर नवीन रिलेशन असतात ना, ते खूप क्यूट, चांगलं, सगळं मस्त होतं. आता हे आमच्या रिलेशन एक स्टेजवर आलं आहे की आता आम्हाला लग्न करायचं आहे. मग आपण कसं आहे, थोडं चिडचिड हे सगळं नॉर्मल होतं आहे. आणि ती थोडी पॉझिटिव्ह पण झाली आहे ह्या बाबतीत, कारण मुलगी दिसतीये, मुलीला सुंदर बोलतोय आणि त्यालाच दिसतीये. सो ती चिडचिड खूप ऑब्वियस आहे एका मुलीसाठी. ते कॉमन असतं. आणि मला हेच ऐकायचं आहे की एक असा रोल होता जो प्रेक्षकांसमोर दिसणार आहे, आणि तुला तिथे भूताचे म्हणजे ऍक्टिंग करणंच डिफिकल्ट आहे असं हे ऐकायला किंवा मला बघतानाच कळून येतं. मला सांग की कशा पद्धतीने हे सगळं टॅकल केलंस, आणि एक असा सीन जो लक्षात राहणार होता तो कोणता आहे? बरेचसे सीन आहेत जे लक्षात राहतील. आणि खरं सांगायचं झालं तर जे सीन्स मी आता सांगू नाही शकत आहे, माझी खूप इच्छा होते सांगायची, पण मी ऑफकोर्स ते फिल्म नंतरच सांगणार आहे तुम्हाला. पण खूप अशा जे तुम्हाला ट्रेलरमध्येही नाही दिसलंय, खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी तुम्हाला दिसणार आहे. आणि मी भूत हे कोणी सांगितलं?
हो. त्याच्यामुळे हे बघा, हेच तर आम्हाला, मी भूत आहे नाहीये दिसते की काहीही होऊ शकतं ना, हे आम्ही प्रेक्षकांवर सोडलंय की तुम्ही ठरवा की तुम्हाला काय हे करायचं. पण डेफिनेटली थ्रिलर आहे या फिल्ममध्ये, वेगवेगळे इमोशन्स आहेत, खूप वेगळा रोल होताच हा, पण डेफिनेटली त्या रोल मागची जी छबी आहे ती खूप गोड आहे. आणि ते कॅरेक्टर प्ले करताना मला खूप मजा येत होती. असं म्हटलं की मी खूप कॉन्फिडंट होते ते कॅरेक्टर प्ले करताना, कारण माझी इच्छा होती, मला असं काहीतरी करायचंय छान, गोड मुलगी, गोड मुलगी, मी आहे गोड मुलगी, हे जे माझं चालू होतं ते करायचं होतं. तर ते या निमित्ताने झालंय शक्य. ओव्हरऑल सीन्समध्ये काही काही चॅलेंजिंग गोष्टी पण होत्या. खूप गोष्टी मी नव्याने या फिल्म थ्रू एक्सपिरियन्स केल्या, अनुभवल्या. आणि मला असं वाटतं की खूप कमी ॲक्टर्सच्या नशिबात अशी गोष्ट आहे की एकाच प्रोजेक्ट मध्ये त्याला या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळतात. आता मी तेच नाही सांगू शकत आहे की मी काय काय एक्सपिरियन्स करू शकले, पण डेफिनेटली तुम्हाला ते कळेलच लवकर की मी त्याच्यामध्ये काय काय, कारण की खूप सुंदर प्रकारे वेगवेगळे व्हिज्युअल्स ॲड केले आहेत. आणि व्हिज्युअल्स सोडच, पण खूप काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला शॉक बसणार. वा. सो येस, कोकणात शूट झाल्यावर कशावर तिथे खाण्याचे ताव मारले हे मला जाणून घ्यायचं, कारण कोकण म्हटलं की तिथे खाद्य आलंच, आणि म्हणजे तिकडे जाऊन जर खाल्लं नाही तर काय केलं. करेक्ट. हे बघ, मी व्हेजिटेरियन असल्यामुळे मी व्हेजिटेरियन असल्यामुळे पण मला सोलकढी खूप आवडते. पण कोकणात एरवीच ना इतके छान ते आंबोळी असो किंवा काही भाज्या असो, सगळ्या प्रकारचे इतके सुंदर बनवतात. त्याच्यामुळे ते तर मी खूप मजा केली. इव्हन कोकम सरबत वगैरे. इव्हन हा पण व्हेजिटेरियन असल्यामुळे खरा ताव जो मारलाय ती मुलगी इथे बसली, तिने जे पापलेट, सुरमई वगैरे, प्रॉन्स वगैरे जे खाल्लंय, माझं एक दोनदा असं झालं की हिचं पॅकअप लवकर, एक दोनदा नाही म्हणजे बऱ्यापैकी आय थिंक डे लाईट गेल्यावर अनघाचं पॅकअप झालेलं. सो मी अनघाला सांगायचं की ऐक ना, हे पार्सल करून ठेवतेस का, आज एक सुरमई करून ठेव. आणि झालं असं की मी इतकी वर्ष अलिप्त होते कोकणाच्या जेवणाला, सो मला ते हापापल्यासारखं झालं की वाव, अशा गोष्टी इतक्या सुंदर. आणि मला सकाळी म्हणजे मला तसं पण ब्रेकफास्ट खूप आवडतो, त्याच्यात उठल्यावर मला एक उत्सुकता असायची की आता आपण आंबोळी खायची आहे ब्रेकफास्टमध्ये. सो शूटिंगमध्ये ही एक वेगळी धमाल होतीच. येस. पण आता हा बॉन्ड किती स्ट्रॉंग झाला एकंदरीत. कोणाचा? आमचा? तू बोलतेस म्हणजे पहिलं असतं ना की पहिल्यांदा आपण भेटतो, एक वेगळं इम्प्रेशन असतं. हो. नाही, खूपच. मी आत्ताच थोड्या वेळ आधीच बोलले की असं वाटतच नाहीये आत्ता की आम्ही कामानिमित्ताने भेटलो, आणि तेवढं काही जनरली असं असतं की प्रोफेशनली लोक तसं बिहेव करतात किंवा तेवढ्या पुरतंच असतं, बट असं नाहीये. खूप छान, नाही म्हटलं तरी 2 वर्ष झाली आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. आता प्रमोशनसाठी आम्ही इतकं फिरतोय, आणि मेन मज्जा शूटिंगच्या प्रोसेसमध्ये हीच असते. त्यात आपण जेव्हा चांगल्या आपल्या एक वाईब कनेक्ट होणारी माणसं आपल्याला मिळतात ऑन सेट, ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट अजून कायच असू शकते. मी अनघासोबत ऑलमोस्ट आम्ही शूटिंगच्या वेळेला रूम आम्ही सोबत असायचो, ट्रॅव्हलिंग आम्ही सोबत केली, आत्ता पण आम्ही सोबत फिरतोय. ध्रुवच्या रूपात एक चांगला मित्र मिळाला. बाकीचे पण जे इतर कलाकार आहेत, मॅक्स सर वगैरे, यांच्यासोबत तर फक्त बसावं आपण. तो एक एक्सपिरियन्स आहे की छान छान गोष्टी ऐकायला मिळतात, छान छान गोष्टी शिकायला मिळतात. सो खूप कमालीचा एक्सपिरियन्स होता आणि खूप कमाल बॉन्ड झाला. वा. मला आता ते मॅक्स सर म्हणाले तेव्हा, मगाशी तू म्हणाली की माझा फेवरेट अभिनेता कोण आहे, तर मकरंद देशपांडे. त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे असं मला असं वाटतं तू काही गोष्टी मॅनिफेस्ट केलेल्या त्या हळूहळू पूर्ण होतात, असं काही झालंय आता सगळं? तसंच झालंय सगळं, कारण की
मी असं म्हटलं की मागच्या वर्षी माझी खूप इच्छा होती की काहीतरी वेगळं काम करायचं आहे किंवा मोठ्या सेलिब्रिटीजसोबत काहीतरी ज्यांना आपण आयडल म्हणून बघतो तसं सरांसोबत काम करण्याची. मी इव्हन मागच्या वेळेला एक ऍड केली अमिताभ बच्चन यांच्यासोबत किंवा हेमा मालिनी यांच्यासोबत. तर ते जे म्हटलं की खूप चांगल्या चांगल्या गोष्टी येतात आणि त्याच प्रमाणे ना या प्रोजेक्ट थ्रू सुद्धा चांगली चांगली लोक जोडली जातात. जसं तू विचारलंस की बॉन्ड कसा आहे, तर त्याच्यासाठी ऑफकोर्स मी असं नाही म्हणत की आम्ही तो इतकी घट्ट मित्र होत ना, असं काही नाही की आम्ही रोजच भेटतो वगैरे असं काही. पण ही दोघं इतकी जेन्युइन लोक आहेत ना, त्यामुळे जराही वेळ नाही लागला. कारण की कुठलाच इगो किंवा ॲटिट्यूड किंवा कुठलंच काहीच त्यांच्यामध्ये वेगळं आमच्यामध्ये एअर नसल्यामुळे ना खूप जेन्युइन कॉन्व्हर्सेशन व्हायचं. त्यामुळे कुठलाही तो फेकनेस नव्हता जे आजकाल खूप बघायला मिळतं. त्यामुळे तसं खूप. आणि आम्ही तिघही वेगवेगळ्या स्वभावाचे आहोत. मी थोडी तापट असेल, ही खूप जरा थोडी शांत असेल, हा कंपोज्ड आहे. त्यामुळे या सगळ्याचं मिश्रण तरी सुद्धा आम्ही ओके आहोत. कारण की विचार जुळतात किंवा आम्ही साफ माणसं आहेत. त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं या दोघांना भेटून. आणि आय एम शुअर की हे लाईफ टाईमसाठी ठेवण्यासारखी मित्र. येस. आता ध्रुव, त्यालाही बोलू द्या तुमच्या विषय. म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे आठवली मला, ती बोलत होती तेव्हा. सो शूटिंगच्या दरम्यान जसं मी म्हटलं की माझे ना सतत थोडेसे एक प्रॉब्लेम सुरू होते. मी 2 प्रोजेक्ट्स अजून करत होते, तर तारखा, कन्फ्युजन, आणि त्यात मी तशी पण थोडीशी लवकर सेन्सिटिव्ह आहे आणि मी खूप लवकर हलते गोष्टींना घेऊन. सो तिचं बिचारीचा काहीच विषय नव्हता, तरी ती सगळं ऐकून घ्यायची. एक सिनियर म्हणून तिने खूप व्यवस्थित मला तेव्हा का कोण सिनियर अगं म्हणजे तशी नाही का, आहेस मी मानते. हा अगं कामात तरी ना, जे काही तिच्या एक्सपिरियन्सवरून तिने मला खूप व्यवस्थित सांभाळून घेतलं म्हणा. आणि तेव्हा म्हणजे मला असं असतं की तेव्हा कोणीतरी शांत करणारं हवं असतं. ते तिने मला जे फिल्मच्या शूटिंग शेड्यूल पूर्ण जे होतं ते खूप उत्तम पद्धतीने तिने केलं. सो थँक्यू. सृष्टी मॅडम खूप पॅनिक होतात. आता कौतुक कर आमचं ग्रुपचं. माझा एक्सपिरियन्स, आमचा बॉन्ड स्टार्टिंग मध्ये कसा होता की मी बघितलं होतं की त्यांनी काहीतरी काम केलं आहे. मग मला वाटलं की मी नवीन आहे, आता कसं बिहेव करायचं मला त्यांच्याशी. बट इट वॉज व्हेरी इझी विथ देम अँड इट वॉज जस्ट लाईक माय फ्रेंड्स ओनली टॉकिंग टू सृष्टी और अनघा. अँड किती गोष्ट असं होती की काहीतरी वी शेअर विथ आवर फ्रेंड्स. तो इट वॉज they are very easygoing person. Like both of them are different. Both of them are different. But again, as she told that she used to take a lot of things on her. But now, as she said that now she has become a very, very good person in terms of what she was before 1.5 years ago. And no, not bad. But you were taking a lot of things on yourself. But now you can speak for yourself. That is very great. And Anagha is such a person that she is very bold, must, and maza, not like quiet or something. She can, if you talk to her, अरे ये तो यार 10 साल से ही दोस्त है मेरी. It is something like that. And yeah, it was great. बोलण्याचा एक किस्सा आहे आमचा. अरे oh shit. ते ऐकावं लागेल. लास्ट सीनच्या अरे भाई सन जा रहा है जल्दी इधर. चला किस्सा सांग. नाही तिकडे मी नव्हतेच काय कोणचा किस्सा, कुठला किस्सा, मेरा वो किस्सा.
काय नाही, थोडीशी भांडले मी थोडीशी भांडले मी एका माणसाची. तो जरा एक आमचं शूटिंग सुरू होतं आणि लाईट जाणार होता. तेवढ्यात खूप कमी वेळ होता आणि एकच शॉट होता. ज्युनियर्स होते 100, म्हणजे एक शाळेचा सीन होता, म्हणजे शाळा सुटली आणि असं सगळं. आणि जेच ध्रुव मला बघतोय वगैरे, मी पण तिथे होते वगैरे, असं सगळं होतं. आणि बस एवढंच. मी काही वेळानंतर असं सगळे ते स्कूल बस येते आणि दॅट्स इट. आणि त्याच्या स्कूल बससोबत मी नसते, असं काहीतरी तो सीन होता. आणि तेवढ्यात एक खूप पार्टी केलेला, दारू प्यायलेला एक माणूस त्याला जायचं होतं तो रोड क्रॉस करून, आणि तो जात होता. पण तो इतका प्याला होता, त्याचं असं झालं होतं की तुम्ही का आत्ता शूट करता, मला घरी जायचंय आता, प्लीज मला जाऊ दे, असं म्हणून तो जात होता. पण त्याचं एवढंच चुकलं की तो आमच्या सगळ्या लोकांना शिव्या देऊन जात होता. आणि त्याने आमचे DOP, डिरेक्टर वगैरे, प्रोडक्शनवाले यांना घाणघाण शिव्या देऊन तो पुढे निघाला. हा, असं सगळं तो करून गेला. कोणी काहीच बोललं नाही, कारण की असं झालं की कशाला, जाऊ दे, आपलं हे काम महत्वाचं, त्याला शिव्या द्यायच्या देऊ. जे माझ्या घरचे, माझे मित्रपरिवार नेहमी सांगतो की तुला काही गरज नाहीये सोशल वर्क करायची, काही फरक नाही म्हणणार, तू जर नाही बोललीस तर ठीक आहे, पण ते काय करणार. मी त्याला म्हंटल थांब, सॉरी बोल. तर तो सॉरी नाही बोलला. म्हंटलं ओके. मी त्याच्या गाडीची चावी काढली, म्हंटलं सॉरी बोल, आमचं शूटिंग चालू आहे, प्लीज सॉरी बोल. तू खूप घाणघाण शिव्या दिला, तुला कोणीच रस्ता दिला होता सगळं असताना तू शिव्या नव्हत्या त्याला. तू बोलला गाडीची चावी काय माझ्या मित्राची. असं म्हणून मग जेव्हा तो जे काही बोलायला लागला, मग त्याची चिडचिड सुरू झाली, चावी द्या चावी द्या. मग शेवटी आम्हाला करायची, मला काहीच करायची गरज नाही, पण सगळे ते ज्युनियर्स मधल्या ज्या कोकणातल्या बायका होत्या त्या आल्या, मला म्हणे मॅडम हा ना यांना, हा ना. म्हटलं असंच करतो हा, दरवेळेला असंच करतो हा, पिऊन पडतो इकडे कुठे, सगळ्यांना त्रास देतो वगैरे, असं तसं. पण ते ठीक आहे. नंतर सगळे आलेच प्रोडक्शनवाले वगैरे, आणि असं सगळं झालं. मग ते झालं, सॉर्ट झालं, सेटल झालं. अद्वैतचं आता नाव काढलं म्हणून ट्रेलर लॉन्चला ऐकलं की त्याने खूप टेक करून घेतले सगळ्यांकडूनच. तो खूप पर्टिक्युलर आहे त्याच्या म्हणजे फ्रेमिंगला, किंवा त्याला जे हवं त्याला घेऊन. मला सांगा तुमच्याकडनं किती टेक्स झाले आणि काय काय घडलं नेमकं तिकडे? भरपूर टेक्स झाले, प्रत्येक सीनचे भरपूर टेक्स झाले. कारण की आय डोंट नो, त्याचं कधी त्याला तो सीन म्हणून किंवा एखादा डायलॉग डिलिव्हरी जर इनकरेक्ट झाली असेल तर त्यासाठी असेल, किंवा कधी लोकेशनच्या बाबतीत, किंवा कधी फ्रेमिंग असेल, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात होत्या. त्याप्रमाणे त्याने तो वेळ घेऊन गेला. आणि रिटेक्सपेक्षा मला असं वाटतं की प्रत्येक सीनला वेळ देऊन त्याने तो कम्प्लीट केला. म्हणजे असं नाही की आज स्केड्यूलमध्ये 5 सीन लागले तर 5च्या 5 सीन कम्प्लीट करायचे आणि मग जायचं. तर असं नव्हतं की ठीक आहे आज हे आपण इतकं करतोय पण हे परफेक्ट झालंय ना, सो दॅट्स इट, असं होतं त्याचं. पण असं म्हणतात ना की कोकणात ना अनेकांना चकवा लागतात. सो तुम्हाला काय असा एक्सपिरियन्स आलाय? तुला नाही, असं कधीतरी आलाय असेल कोकणातच, नाही तर असं कधी झालंय? नाही, मी तर फक्त किस्से ऐकले होते कोकणात. हा, चकवा म्हणजे की तुला असं सतत एकाच ठिकाणी आल्यासारखं वाटतं. म्हणजे चकवा लागतो की रिपीटेटिव्हली एकाच ठिकाणी येतोय असं कधी झालंय का तुझं? ते कोकणातच होतं. कोकणचे किस्से एकदा व्हिडिओज बघ. चकवा तर नाही, असा एक्सपिरियन्स तर नाही आला, पण कोकणातले किस्से खूप ऐकले. कारण की आमचे बरेचसे माझे मित्र परिवार कोकणातला आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं खूप ऐकलं. आणि बऱ्याचशा मित्रांना एक्सपिरियन्स पण आलाय की खूप जणांनी अनुभवला सुद्धा आहे चकवा, किंवा खूप जणांनी काय काय बघितलंय, किंवा त्यांना काही काही घरांमधनं अनुभव आले, किंवा जंगलांमधून वगैरे. तर तेवढं तर ऐकलंय. बाय गॉड्स ग्रेस मी असं काही अनुभवलं नाही.
मी फक्त ऐकलंय की कोकणची माणसं साधी मुली, तर तशीच होती. आय थिंक मकरंद सरांना आलाय, कारण की लास्ट टाइम इंटरव्ह्यू घेतला त्यात ते म्हणाले की मला कोकणात चकवा लागलेलं. सरांचा इतका एक्सपिरियन्स आहे, सरांना लागूच शकतो चकवा, किंवा त्यांच्याकडे इतका एक्सपिरियन्स असल्यामुळे मी हा विषय त्यांच्याशी बोलावा लागला, कारण की मी तर त्यांच्याजवळ बसते, काय एक्सपिरियन्स त्यांचा ऐकला, हा किस्सा नाही सांगितला. येस, पण आता एवढा छान चित्रपट तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीच घेऊन येताय, काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना? 25 सप्टेंबरला आमचा सिनेमा येतोय छबी. प्लीज चित्रपटगृहात जाऊनच बघा, कारण की तो चित्रपटगृहातच रिलीज होतोय, OTTवर नाही येते. जेव्हा येणार तेव्हा आम्ही तेव्हा सांगू, पण आत्ता जाऊन बघा चित्रपटगृहातच, कारण तुम्ही मराठी ऑडियन्स आहात, तुम्हाला मराठी असल्याचा अभिमान असला पाहिजे, तसाच आपल्या मराठी चित्रपटांचा सुद्धा अभिमान असला पाहिजे. त्याच्यामुळे प्लीज आमचा चित्रपट बघा, आणि विशेषतः कोकणातल्या लोकांनी तर नक्कीच बघा. खूप सुंदर दाखवलं तुमचं कोकण, आणि येस डेफिनेटली खूप छान छान कलाकार आहेत आणि खूप छान स्टोरी आहे. खूप दिवसांनंतर अशी हॉरर थ्रिलर ॲक्शन फिल्म आहे, त्यामुळे नक्की बघा. 25 सप्टेंबरला आमचा चित्रपट छबी नामक हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. सुंदर गोष्ट आहे, खूप मेहनत केली आहे, खूप नवीन लोकांनी एक छान प्रयत्न केला आहे. तर तुम्ही प्रेक्षक मायबाप आहात आणि तुम्हीच आमच्या प्रयत्नाला एक टिकमार्क देऊ शकाल. सो ही आमची रिक्वेस्ट आहे, प्लीज आमचा चित्रपटगृहात जाऊन बघा. प्लीज गो अँड वॉच दिस मूवी अँड नक्की तुम्हाला आवडेल. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.